नमस्कार शेतकरी मंडळी. आज आपल्या शेडवर आलेल्या पक्ष्यांना जवळपास 48 तास पूर्ण होत आलेले आहेत आणि या 48 तासांमध्ये आल्यानंतर काय नियोजन असतं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या पहिल्या 48 तासांमध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, तर सुरुवातीला ब्रूडिंगचं पूर्ण काम करून घ्यायचं आहे. आतमध्ये हवा येणार नाही, थंड हवा येणार नाही ह्याचं नियोजन करायचं आहे. त्याच्यानंतर ब्रूडिंगचे कप्पे तयार केल्यानंतर खालचं जे तूस आहे ते व्यवस्थित करून त्याच्यावरती पेपर हातरून घ्यायचा आहे. पेपर हातरल्यानंतर ट्यूब वगैरे आपण ज्या लावलेल्या आहेत ब्रूडिंगसाठी, जे निर्माण करण्यासाठी, त्या ट्यूब चालू आहेत का नाहीत ते आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्या शेडचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. याच्यानंतर ज्यावेळेस पूर्णपणे पेपर हातरून हिटिंगचं वगैरे जे आपलं नियोजन होईल, त्यानंतर ज्या दिवशी पक्षी येणार आहेत ते पक्षी उतरून घेताना आपल्याला ते मोजून घ्यायचे. मोजून आपण उतरून घेतल्यानंतर आपल्याला त्यांना गुळ पाणी आणि काही मल्टीविटॅमिन्स पाण्याच्याद्वारे त्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाद्याचं जे आपण त्यांचं नियोजन करायचं, सुरुवातीला भांड्यांमध्ये त्यांना खाता येत नाही तर पेपरवरतीच थोडं थोडं खाद्य आपण टाकून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला केल्यानंतर याच्यानंतर आपल्या शेडचं जर व्यवस्थित नियोजन असेल तर ते पक्षी लवकर ॲक्टिव्ह होतात. आता तुम्ही जे पाहत असताल की आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीचं पूर्ण रात्र आपल्याला ह्या पक्ष्यांसाठी जागून काढायचं. त्यांना एका जागेवरती गोळा होऊन द्यायचं नाही, जेणेकरून गोळा का होऊ द्यायचं नाही तर ते एकमेकाच्या उभेसाठी एकमेकाला चिकटून बसतात आणि एकमेकाच्या बोकांडीत बसून काही त्याची मॉर्टॅलिटी किंवा मरीचं प्रमाण वाढू शकतं. हे होऊ नये म्हणून आपल्याला त्यांना सतत ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. त्याच्यासाठी पूर्ण रात्रभर जागून आपल्याला ते नियोजन करायचं आहे. आता आपण पाहत असताल की आता 48 तासानंतर आपले जवळपास शेडवरती याची मॉर्टॅलिटी पक्ष्यांची जी आहे ती 9 इतकी आहे. बऱ्याचशा ठिकाणी ही मॉर्टॅलिटीचा आकडा थोडासा जास्त असतो, तर ते याच्यामुळेच होतं की आपण त्या पक्ष्यांना जास्त ॲक्टिव्ह ठेवत नाही किंवा एका जागेवरती बसलेले असताना त्यांना आपण ते हुसकवत नाही तिथून. तर हे कारण त्याच्या मॉर्टॅलिटी पाठीमागं बऱ्यापैकी असतं. तर हे थोडीशी काळजी घेतल्यानंतर आपल्या पक्ष्यांचं योग्य नियोजन होऊ शकतं. आता या 48 तास झाल्यानंतर तुम्ही हे पक्षी पाहत असाल कशा पद्धतीने ॲक्टिव्ह होतात. आता त्यांचं वजनही वाढायला लागलेलं आहे. याच्यामध्ये ज्या नवीन शेतकरी तरुणांना पोल्ट्री उद्योगात यायचं आहे पण त्यांच्यापुढं पहिला प्रश्न असेल की आपल्याला याच्यामध्ये काही अनुभव नाही, दुसरी गोष्ट ह्याला भांडवल बऱ्यापैकी लागतं, तर हे भांडवल कुठून कसं उभं करायचं आणि अनुभव नसताना देखील पोल्ट्री शेड कशा पद्धतीने उभं राहायचं हे येणाऱ्या व्हिडिओमधून आपण माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. आता आम्ही जे हे शेड उभारलेलं आहे ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून च्या मार्फत जी त्यांची व्याज परतावा ही योजना आहे. व्याज परतावा म्हणजे थोडक्यात 12% जे काही व्याज असेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळ देतं आणि जवळपास 15 लाखांपर्यंत कर्ज देतं. त्याच्याविषयी देखील आपण एक सविस्तर व्हिडिओ असा बनवणार आहोत. जे नवीन तरुण उत्सुक असतील या पोल्ट्री व्यवसायासाठी आणि त्यांना जाणून घ्यायचं असेल, अशा तरुणांना माझी एक विनंती आहे की या चॅनेलला तुम्ही आजच सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या 5 ते 6 आठवड्यांमध्ये हे पक्षी कंपनी घेऊन जाते आणि हा अतिशय कमी कालावधीत तयार होणारा जो ब्रॉयलरचा प्रकार आहे तो कशा पद्धतीने आपल्याला अनुभव नसताना आपण करू शकतो, कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने करू शकतो, आपल्याला अनुभव नसताना देखील ह्या व्यवसायामध्ये आपण कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो, हे तुम्हाला येणाऱ्या 5 ते 6 आठवड्यांमध्ये शिकायला मिळणार आहे. आणि याच्यावरती आपल्या शेडवरचं जे काही नियोजन आहे या संदर्भातला आपण रोज एक नवीन व्हिडिओ याच्यामधून घेऊन येणार आहोत. प्रेक्षकांना एक विनंती आहे की तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून येणारे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आज एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये की उद्या पक्ष्यांचं आपण काय नियोजन करतोय, त्यांच्या खाद्याचं कशा पद्धतीने नियोजन करतोय हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधून आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर येणाऱ्या 5 ते 6 आठवड्यांमध्ये रोज एक व्हिडिओ या विषयावरती आपण घेऊन येत आहोत की रोजची रोज त्या पक्ष्यांची ग्रोथ काय आहे, कशा पद्धतीने कंपनीचं सुपरवायझर किंवा डॉक्टर इथं येतात, त्याची नोंद करतात, याच्यावरती देखील आपण सविस्तर पुढं सांगणार आहोत की याचं फूड कंजप्शन रेशो कसा असतो, कशा पद्धतीने कंपनी आपल्याला याच्यामध्ये भागीदार करून घेत असते किंवा याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे पैसे मिळत असतात, हे येणाऱ्या व्हिडिओमधून मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा.
खूप खूप धन्यवाद.